नमस्कार. मी श्री हेमंतराव सिद्धमंगेश जोडाडे, ITI ब्रह्मपुरी आपले स्वागत करतो. तर आज आपण फाईल विषयी माहिती घेऊ. तर आजचं आपण लेसन घेऊ एलिमेंट्स ऑफ फाईल. तर आजचं आपला लेसन आहे एलिमेंट्स ऑफ फाईल. याविषयी आपण आज माहिती घेऊ. फाईल या पाठाचा अभ्यास केल्यानंतर आपण फाईलच्या फलांची नावे सांगता येईल. दुसरा आहे फाईलच्या प्रत्येक फलाचे काय सांगता येईल. ठीक आहे. नंतर त्याचा यूज, फाईलचा उपयोग चार्टच्या पृष्ठभागावरील अनावश्यक मटेरियल काढून टाकण्यासाठी करतात. नंतर फाईलचा मटेरियल कुठल्या धातूपासून बनलेली आहे. फाईल ही हाय कार्बन स्टील धातूपासून बनवली. आता आपण बघू पार्ट्स ऑफ फाईल. ठीक आहे. तर पार्ट्सचे नाव बघू आपण. पहिल्या भागाचं नाव आहे टीप फाईल, दुसऱ्या भागाचं नाव आहे साइड, तिसऱ्या भागाचं नाव आहे एज, चौथ्या भागाचं नाव आहे टीप, पाचव्या भागाचं नाव आहे शोल्डर, सहाव्या भागाचं नाव आहे टेल, सातव्या भागाचं नाव आहे थंब, आणि आठव्या भागाचं आहे हँडल, आणि नवव्या भागाचं नाव आहे लेग ऑफ फाईल. बरोबर आहे. टीप किंवा पॉइंटर. नंबर 2 आहे साइड. नंबर 3 आहे एज. नंबर 4 आहे त्याला व्हील म्हणतात. शोल्डर. नंबर 5 आहे शोल्डर. आणि नंबर 6 आहे त्याला म्हणतात हेल. 7 नंबरला आहे त्याला म्हणतात थंब, आणि 8 नंबरला आहे हँडल. ठीक आहे. आणि नंतर आहे लेंथ. लेंथ ऑफ फाईल. लेंथ ऑफ फाईल म्हणजे आपण व्हील पासून ते टीप पर्यंत, व्हील म्हणजे व्हील पासून ते त्याला टीप पर्यंत याला लेंथ म्हणतात. फाईल ऑफ लेंथ. ठीक आहे. ही सर्व फाईलचे 9 भागांची नावे आहेत. फाईलचा पहिला भाग आहे टीप किंवा फाईल. फाईलच्या शेवटच्या भागाकडून आपल्याला टीप किंवा फाईल असे म्हणतात. त्याला टीप किंवा फाईल म्हणतात. याचा उपयोग आहे जॉबला फ्लॅटवर बस वगैरे असेल किंवा धूळ वगैरे असेल जॉबवर, तो माती वगैरे लागलेली असते फ्लॅटवर जेव्हा आपण फायलिंग करतो त्या भागावर जॉबवर, ते काढून काढण्यासाठी टीप किंवा फाईलचा उपयोग. पार्ट्स ऑफ फाईल. तिसरा भाग आहे एज. फाईलच्या जाडीच्या भागावर जिथे सिंगल कट जाते त्याला कट केलेले असतात त्या भागाला एज असे म्हणतात. ठीक आहे. तर हा तिसरा भाग म्हणजे एज आहे. तर याच्यावर सिंगल कट जाते असतात, आणि याचा उपयोग काय, तर जिथं अरुंद भाग असतो, स्लॉट असतो, त्या भागावर आपल्याला फायलिंग करण्यासाठी याचा उपयोग होतो. मटेरियल काढण्यासाठी याचा उपयोग होतो. स्लॉट बनवतील किंवा अरुंद भाग आहे घेण्यासाठी याचा उपयोग होतो. फाईलच्या फेसवर पाठीमधील भागावर टाके असतात त्या भागासाठी असे म्हणतात. या भागावर फाईलचा प्रकार व कंपनीचा मेक म्हणून असतो. ठीक आहे. तर या भागावर दाते नसतात त्या भागाला आपण म्हणतो. जसा शोल्डर पासून ते ज्या भागामध्ये दाते नसतात त्या भागाला हिल म्हणतात. तर हिलवर हे त्या फाईलचा कंपनीचा मेक व कंपनीचा प्रकार असतो. उदाहरणार्थ सेकंड कट फाईल, फास्ट कट फाईलचं नाव तिथे लिहिलेलं असतं. हिलवर इथं दाते नसतात त्या भागाला आपण काय म्हणतात, हिल. या भागाला जोडणाऱ्या भागाला आपण शोल्डर असं म्हणतो. ठीक आहे. हा भाग आहे शोल्डर.
नावामध्ये आहे हेड. तर हँडलला हेड किंवा तडा पडू नये, तुटू नये याकरिता नरम धातूची संरक्षणात्मक फ्रेम बसवलेली असते, तिला हेड असे म्हणतात. हँडलला तडा किंवा झीज पडू नये याच्यासाठी आपण संरक्षणात्मक फ्रेम बसवलेली असते, तिला आपण हेड असे म्हणतो. हेड ही हँडलला लावलेली असते एक रिंग असते. सातवा भाग आहे टर्न. फाईलचे हँडल ज्या भागामध्ये बसवतात त्या अवलंबून आणि त्या भागास टर्न असे म्हणतात. हँडल मध्ये जे फाईल बसवलेली असते, तो भाग बसवलेला असतो, त्याला आपण टर्न म्हणतो. या भागाला टर्न म्हणतात. टर्नला हँडल केलेले असते, फाईलच्या सर्व भागाला हँडल केलेले असते, टर्नला हँडल केलेले नसते. नंतर आठवा भाग आहे हँडल. ठीक आहे. आठवा भाग आहे हँडल. फाईलला पकडण्यासाठी जी टर्न मध्ये लाकडी खूप बसवली जाते त्यास आपण हँडल म्हणतो. तर ही फाईलला पकडण्यासाठी आपल्याला लाकडी खूप असते, प्लास्टिक पण असतं. तर ही फाईलला पकडण्यासाठी आपण जो हँडल असतो त्याला आपण हँडल म्हणतो. ठीक आहे. नाव आहे लेंथ. फाईलची लांबी टिपच्या पॉइंट पासून ते शोल्डर पर्यंतचे अंतर म्हणजे फाईलची लांबी. फाईलची लेंथ म्हणजे फाईलची साईज आहे. फाईलचा साईज हा भाग आहे. ठीक आहे. हिल पासून ते टिप किंवा पॉइंट पर्यंतचा जो अंतर त्याला लेंथ ऑफ फाईल. ठीक आहे. सर्व पाठाचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला कन्क्लुजन मध्ये निष्कर्ष काढता येईल. तर आजच्या पाठामध्ये फाईल व फाईलची मराठी ओळख याविषयी आपण माहिती. क्वेश्चन्स आहेत. नंबर 1, फाईलचा मुख्य उपयोग सांगा. दुसरा क्वेश्चन आहे, फाईल कोणत्या धातूपासून बनवतात. तिसरा प्रश्न आहे, फाईलच्या